श्री स्वामी समर्थ. बाळा, आज तू या संदेशाला पाहून दुर्लक्ष करू नकोस. कदाचित तुला असे वाटत असेल की हा फक्त एक ऑनलाईन व्हिडिओ आहे आणि तू दुर्लक्ष करशील, पण तसे करू नकोस. आमच्यावर जर का तुझा विश्वास असेल आणि तू जर का आम्हाला मानत असशील तर आजचा हा संदेश शेवटपर्यंत नक्कीच बघशील, मधूनच सोडून जाणार नाहीस. त्याआधी तू या चॅनलला आत्ता लगेचच सबस्क्राईब करून घे. आजच्या या महत्त्वाच्या संदेशाने तुझे पुढचे आयुष्य आनंदाचे, सुखी व समाधानाने जाणार आहे. त्यामुळे हा संदेश नीट लक्ष देऊन शांतपणे ऐक. बाळा, कदाचित आत्ता तू खूप अडचणीत असशील. तुला खूप दुःखांना सामोरे जावे लागत असेल. तुझ्या आयुष्यात सारखे काही ना काही संकट येतच असतील. पण बाळा, तू घाबरू नकोस. आम्ही आहोत ना. आम्ही तुझ्या प्रत्येक संकटामध्ये तुझ्या सोबत असू. तू फक्त घाबरू नकोस. तुझ्या मदतीला आम्ही नक्की धावून येऊ. तू फक्त घाबरू नकोस. आमच्यावर विश्वास ठेव. तू जर का प्रामाणिक असशील तर तुला काहीही होणार नाही. तुझ्यासोबत काहीही वाईट घडणार नाही. तुझ्या कठीण प्रसंगात आम्ही तुझ्या पाठीशी ठामपणे उभे असू. तू कशाचीही काळजी करू नकोस. तू फक्त तुझ्या अंतःकरणाने मला आवाज दे. आम्ही नक्कीच तुझ्या मदतीला धावून येऊ. बाळा, स्वामींचा आशीर्वाद लवकरच तुला लाभणार आहे. लवकरच तुझी सर्व दुःखातून सुटका होणार आहे. स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपात तुला भेटायला येतील. तोपर्यंत तू धीर धर, संयम ठेव. स्वामी सांगतात, कोणत्याही गोष्टीमध्ये प्रयत्न न करताच हार मानू नकात. आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे कोणतेही प्रयत्न अर्ध्यातून सोडू नकात. पूर्ण प्रयत्न करून हरलात तरी चालेल, पण प्रयत्न न करताच हार मानणे किंवा प्रयत्न करून अर्ध्यातूनच ते सोडून कधीही हार मानू नकात. प्रयत्न करताना हरलात तरी चालेल, तुम्ही त्यातून काहीतरी शिकचालच. पुढच्या वेळी तुमची चूक दुरुस्त करचाल. ती चूक सुधारून कदाचित दुसऱ्या प्रयत्नात तुम्ही जिंकचालही. त्यामुळे प्रयत्न न करताच कधीही हार मानू नकात. लक्षात ठेवा, परिस्थिती कितीही वाईट असू द्यात, पण आपल्या नशिबाला कधीही दोष देऊ नकात. कारण आपली परिस्थिती बदलण्याची ताकद ही फक्त आणि फक्त आपल्या नशिबातच असते. आपले नशीब आपली परिस्थिती कधीही बदलू शकते. त्यामुळे आपल्या नशिबावर विश्वास ठेवा. त्याला दोष देत बसू नकात. या उलट तुमच्या नशिबाला तुमच्या मेहनतीची साथ द्या. त्याला तुमच्या कष्टाचा आधार द्या. आपल्या नशिबासोबतच प्रामाणिकपणे कष्ट करत राहा. कुठेही थांबू नकात, थकू नकात. सातत्याने कर्म करत राहावात. तुमच्या कष्टाला नक्कीच एक ना एक दिवस तुमची परिस्थिती बदलल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा, नशिबाला मेहनतीची आणि कष्टाची साथ द्या. तुमची परिस्थिती नक्कीच बदलेल. श्री स्वामी समर्थ. चला तर मग मित्रांनो, आपण पण स्वामींची आज आठवण करूयात. त्यांचे नामस्मरण करूयात. चला तर. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी